बुल्ढाना जिले के चिखली में आज सर्वदलीय बंद का असर दिख रहा है। यह बंद सरपंच संतोष देशमुख की हत्या के विरोध में बुलाया गया है। हत्यारे को फांसी देने की मांग की जा रही है। चिखली में बंद पूरी तरह से सफल नजर आ रहा है। बाजार, दुकानें और व्यावसायिक प्रतिष्ठान पूरी तरह से बंद है। इस बंद को स्थानीय व्यापारियों, सामाजिक संगठन और राजनीतिक दलों का समर्थन प्राप्त है। लोगों की मांग है कि संतोष देशमुख के हत्यारों को कड़ी से कड़ी सजा मिले। इसी को लेकर विरोध प्रदर्शन भी हो रहे हैं। पूरे शहर में पुलिस की तैनाती बढ़ा दी गई है ताकि किसी भी अप्रिय घटना को टाला जा सके। बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती, त्याचं एक राग, त्याचं जे चीड निर्माण झालेली आहे सर्व समाजामध्ये, त्याचाच एक भाग म्हणून आज चिखली शहरामध्ये सर्व पक्षीय, सर्व धर्मीय बंदचं आयोजन करण्यात आलं होतं। आम्ही सर्व पक्षाचे नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व समाजाचे लोक आज चिखलीमध्ये रस्त्यावर फिरून या घटनेचा निषेध म्हणून आम्ही चिखली बंदचं आवाहन करत आहे। मी चिखली वासियांना नम्र विनंती करतो की या दुःखद घटनेमध्ये त्यांनी पण सहभागी होऊन आपापले प्रतिष्ठाने बंद ठेवून आज खऱ्या अर्थाने संतोष देशमुख यांना श्रद्धांजली व्हावी इतकी विनंती करतो आणि या बंद मध्ये आपण सहभागी झाले त्याबद्दल आपले आभार पण व्यक्त करतो। महाराष्ट्र राज्य हदवणारी बीड जिल्ह्यातील मस्साजोग या ठिकाणी स्वर्गीय संतोष बापू देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली त्याच्या निषेधार्थ आज चिखली शहर व तालुका कडकडीत बंद सर्व पक्षाच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्याला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही पाठिंबा देत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना न्यायालयामार्फत निश्चितच त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे। त्यांना फाशीची शिक्षा त्यांना त्या ठिकाणी होणार आहे आणि ह्या सरकारने आतापर्यंत जितके आरोपी होते त्यांना पकडण्यात या सरकारला यश आलं आहे आणि ही कार्यवाही न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे व सरकारी वकील जे नामांकित वकील आहेत उज्ज्वल निकम यांची नियुक्ती राज्य सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संतोष देशमुख, स्वर्गीय संतोष बापू देशमुख यांच्या मारेकऱ्यांना निश्चित त्या ठिकाणी फाशी होणार आहे।